माझं नाव जयश्री प्रवीण थोरात. मी ओनर आणि फाउंडर ट्रेल ऑफ प्रकृती हा माझा ब्रँड आहे. फॅमिलीसाठी मी चांगल्या गोष्टी शोधायला लागले. त्यातनं मला ह्यात इंटरेस्ट निर्माण झाला आणि ही इंडस्ट्री म्हणून मी ह्याला स्वीकारलं. एक एक्झिबिशन केलं आणि लकीली तिथे 80% प्रोडक्ट्स सेल झाले आणि जो कॉन्फिडन्स बूस्ट झाला आणि त्यानंतर लोकांचे मेसेजेस यायला लागले, त्यांना आवडले. मोस्ट USP प्रोडक्ट्स आहेत लिप बाम, लिपस्टिक आणि काजळ. अगदी 3 वर्षाच्या मुलीलाही तुम्ही वापरू शकता. माझं असं म्हणणं आहे की तुमची स्किन केअर कुठे सुरू होते? सकाळी सगळ्यात पहिले तुम्ही जेव्हा आंघोळ करता, चेहरा धुता, तेव्हा सुरू होते. तुम्ही तिथूनच जर एक नॅचरल किंवा हार्मफुल केमिकल असलेली जर सोप वापराल, तिथूनच तुम्ही तुमच्या स्किनला खराब करायला सुरुवात करता. नमस्ते, मी ॲडव्होकेट टीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट टीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. स्किन केअर आणि हेअर केअरचे जे प्रोडक्ट्स असतात त्याच्याबद्दल खूप सारी माहिती आपल्याला माहिती असते. वेगळ्या वेगळ्या TV वर दिसणाऱ्या जाहिराती आपण पाहत असतो आणि त्याचबरोबर आजकाल फेसबुक, इंस्टाग्रामवर खूप सारे प्रोडक्ट्स दिसतात ज्याच्यामध्ये आपल्याला खूप कन्फ्युजन होतं. तर ते कन्फ्युजन आज आपण कमी करणार आहोत. याच सगळ्या गोष्टींबद्दल बोलण्यासाठी आपल्याबरोबर आलेले आहेत आज जयश्री थोरात मॅम. नमस्कार मॅम. नमस्कार. तुमची आमच्या ऑडियन्सला ओळख करून द्याल. माझं नाव जयश्री प्रवीण थोरात. मी ओनर आणि फाउंडर ट्रेल ऑफ प्रकृती हा माझा ब्रँड आहे. यामध्ये आम्ही नॅचरल आणि हँडमेड स्किन केअर, हेअर केअर आणि कॉस्मेटिक रिलेटेड प्रोडक्ट्सचं मॅन्युफॅक्चरिंग करतो. आणि आमचं युनिट चिंचवडला आहे. ओके. कसं मॅम तुम्ही ह्या विषय म्हणजे याचा विचार कसा केला? बेसिकली पेशाने मी इंजिनियर आहे. मी BE पॉलिमर केलं. सुरुवातीचे काही वर्ष मी टॅको ग्रुपमध्ये ॲज अ इंजिनियर म्हणून होते. 5-6 वर्ष जॉब केल्यानंतर मुलासाठी मी ब्रेक घेतला. मिस्टरांचा पॅरलली बिझनेस सुरू होता. त्यावेळेस असं झालं की एक घरी असावं, मग मी घरी होते. काही वर्ष घरी काढल्यानंतर मग एक मी ॲक्टिव्हिटी सेंटर सुरू केलं, ज्यामध्ये एज्युकेशनल किंवा ॲक्टिव्हिटी बेस्ड प्रोग्राम त्यात चालायचे. बट शेवटी एक इंडस्ट्रियल माइंड होतं किंवा एक इंजिनिअरिंग माइंड होतं. त्या एज्युकेशन सेक्टरमध्ये काही ते रमलं नाही. बरेच जेव्हा आपण बाहेर बघायचो कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स वगैरे, तर त्यातनं जेव्हा असं बघितलं की हे फार हार्मफुल आहेत, तर मग माझा कल फॅमिलीसाठी मी चांगल्या गोष्टी शोधायला लागले. त्यातनं मला ह्यात इंटरेस्ट निर्माण झाला आणि ही इंडस्ट्री म्हणून मी ह्याला स्वीकारलं. मिस्टरांचं आमचं बोलणं झालं, आम्ही दोघे एका सेम इंडस्ट्रीमधले होतो. बट आमचं डिस्कशन असं झालं की आपण वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करूया, जेणेकरून एक स्ट्रेस लेवल घरात एक सेम स्ट्रेस लेवल राहणार नाही आणि एक 2 वेगवेगळ्या इंडस्ट्री आपल्या बिझनेस ओपन होईल. तर त्या दृष्टीने मी ह्या हँडमेड ब्युटी प्रॉडक्ट्सच्या आणि नॅचरल ब्युटी प्रॉडक्ट्सच्या इंडस्ट्रीमध्ये आले. इनिशियली मी फॅमिलीसाठी बनवायला सुरुवात केली. बट एका मैत्रिणीच्या आग्रहाखातर एक छोटंसं एक्झिबिशन एका ऑफिसमध्ये केलं. आणि अगदीच म्हणजे पहिल्या दिवशी, वर्षाचा पहिलाच दिवस होता तो 2018मध्ये. डिसेंबरमध्ये मी काही म्हणजे 17मध्ये काही कोर्सेस केले. त्यानंतर सेल्फ स्टडी केला आणि मग ह्या एक एक्झिबिशन केलं आणि लकीली तिथे 80% प्रोडक्ट्स सेल झाले आणि जो कॉन्फिडन्स बूस्ट झाला आणि त्यानंतर लोकांचे मेसेजेस यायला लागले, त्यांना आवडले. आणि मग म्हटलं अरे हे आपण छान पद्धतीने पुढे कंटिन्यू करू शकतो. आणि त्या दृष्टीने पुढे मुलीसाठी आम्ही नाव शोधत होतो. ती सृष्टी, प्रकृती काय, तर ती सृष्टी झाली आणि हे बाळ आमचं प्रकृती झालं. आणि जेव्हा ट्रेडमार्कसाठी आम्ही अप्लाय केलं तेव्हा प्रकृतीचं ट्रेल ऑफ प्रकृती झालं. सो आम्ही आता ट्रेडमार्कलाही दिलेलं आहे ब्रँड. कदाचित येईल काही महिन्यात, ते रजिस्ट्रेशनही होईल. बरेचसे नेसेसरी सर्टिफिकेशन कम्प्लीट केलेले आहे. 2018मध्ये सुरू झाली ही जर्नी. बट ॲज युजल जसं कोविड आला, आपल्या सगळ्यांचे बिझनेस बंद झाले, त्या काळातही माझाही बिझनेस मी बंद ठेवला. ॲक्च्युली हँडमेड प्रॉडक्ट्स होते, त्यामुळे मग ह्युमन टच होता आणि त्या काळात सगळंच हे होतं. आणि अगेन देन मग जेव्हा आम्हाला स्वतःलाही कोविड झाला, त्यावर पूर्ण फॅमिलीला, त्यामध्ये जे आम्ही थोडं होरपळलं गेलो
त्यातनं बाहेर पडायला मग पुन्हा एक मानसिकदृष्ट्या बाहेर पडायचं होतं, त्यातनं बऱ्याच गोष्टी बरोबर. घडल्या त्या काळात. हो. तर 2021 सप्टेंबरमध्ये मग मी पुन्हा ह्याची सुरुवात केली. बरं. काही महिने घरातनंच एका रूममधनं पुन्हा सुरुवात केली आणि मग डिसेंबरमध्ये वेगळं छोटं युनिट तिथे शिफ्ट करून तिथून मी सुरुवात केली. ओके ओके. खूप मोठा प्रवास झाला तुमचा. आणि प्रॉडक्ट्स तुमचे काय काय आहेत, म्हणजे छोटे छोटे आमच्या प्रॉडक्ट्स? ह्याच्यामध्ये सुरुवात आमची हँडमेड सोप्सपासून झाली, ज्यामध्ये तुमच्या स्किन टाईपनुसार वेगवेगळ्या सोप्स आहेत. एक 50 सोप्स त्याच्यामध्ये आहे. बरं. प्लस किड्सच्या आहेत, गिफ्टिंगसाठीच्या पण सोप्स आहे. आम्ही कॉर्पोरेट गिफ्टिंगमध्ये पण आहोत. बरं. प्लस हँडमेड बॉडी लोशन, शॅम्पू, हेअर ऑइल. उटणं हा आमचा एक मोस्ट सेलिंग प्रॉडक्ट आहे. उटण जे फक्त दिवाळीपुरतं न राहता पूर्ण वर्षभर वापरलं जातं. बरं. त्यानंतर व्हिप क्रीम सोप्समध्ये आम्ही आहोत, बाथ सॉल्ट्समध्ये आहोत. बापरे. आणि त्यानंतर आमचे मोस्ट USP प्रॉडक्ट्स आहेत लिप बाम, लिपस्टिक आणि काजळ. बरं. हे नॅचरली ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी, जेणेकरून प्लांट बेस्ड मटेरियल त्यात वापरलेलं आहे. ओके. त्यामुळे अगदी 3 वर्षाच्या मुलीलाही तुम्ही वापरू शकता. बरं. म्हणजे आमचं असं म्हणणं आहे, अगदी तुम्ही फार अशा क्षेत्रात नाही आहात की जिथे तुम्हाला कंटिन्युअस मेकअप वेअर करायचा आहे. बरं. म्हणजे ॲक्ट्रेस झालं, मॉडेलिंग झालं, हम्म, किंवा हम्म. फार तर फार आपली नववधू असते जिला अगदीच हल्लं नाही, तर तुम्ही नक्कीच आमच्या ह्या नॅचरल प्रॉडक्ट्सकडे वळू शकता. कळू शकता. ह्याचा बेनिफिट असा आहे की ही जी प्रॉडक्ट्स आहे ही हँडमेड आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकते मी ह्यात काय काय घातलेलं आहे. बरं. हे तुमच्या समोर असतं. तुम्हाला सगळे ओके. डिटेल्स, इन्ग्रेडियंट्स प्रोव्हाइड केले जातात बरं. प्रॉपर पॅकेजिंगमध्ये. बरं. आणि ह्याचं जी क्वालिटी आहे प्रॉडक्ट्सची, जी किंवा प्लांट बेस्ड वॅक्सेस किंवा ऑइल्स आम्ही जे वापरतो, हम्म, ते तुमच्या होटांसाठी किंवा शरीरासाठी हे हानिकारक नाही आहेत. बरं. जर तुम्ही जर लिपस्टिक्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर बरोबर. बऱ्याचदा असं असतं की अगदी हल्लीच नाही पाहिजे, हो. इकडे तिकडे स्मज नाही झाली हो, पाहिजे, हो, हो. 8-8 तास राहिली पाहिजे. तर आम्ही ते नाही म्हणत. 2 ते 3 तास जेव्हा एक गृहिणी असते किंवा एक ऑफिस वेअर असते किंवा मुली असतात, बरोबर. त्यांना 3 ते 4 तास लिपस्टिक राहते, बरं. हे फार सफिशियंट आहे. तर तुम्ही मग का केमिकल्सच्या लिपस्टिक वापरता, तुम्ही नॅचरल लिपस्टिक वापरू शकता. मी आता स्वतःही तीच वेअर करते मी माझ्या कुठल्याही इव्हेंटमध्ये. बरं. आणि आज आमचे ते प्रोडक्ट्स असे झालेले आहेत की लोकांना एवढे आवडत आहेत की हो, त्यांनी त्यांचे हो. ब्रँड्स सोडले आहेत आणि हो. आमचे प्रोडक्ट्स यूज करत यूज आहेत. करतात. लिपस्टिकमध्ये आम्ही सिंगल मोठ्या लिपस्टिक्स आहे, परत 12 लिपस्टिक्सचा आमचा सेटही आहे, मिनी लिपस्टिक सेट म्हणून. बरं. तोही मुलींसाठी वापरला जातो. ओके. आणि गिफ्टिंगमध्ये पण हे प्रॉडक्ट्स चांगले दिले वापरले जातात. जातात. हो. ओके ओके. नॅचरल असल्यामुळे लोकांना एक विश्वास बसलाय की आणि 1 to 1 कन्व्हर्सेशन होतं क्लायंटसोबत, त्यामुळे त्यांना विश्वास बसतो की हे प्रॉडक्ट्स नक्की जेन्युइन आहेत. बरोबर. ट्रायल केल्यानंतर आम्ही एक्झिबिशन्स भरपूर मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्म, पुण्यात जेवढे मोठे प्लॅटफॉर्म आहे एक्झिबिशनचे, तिथे आमचे एक्झिबिशन्स होतात. असतातच. हो, ओके, असतातच. आमचा ओके. स्टॉल असतो. त्यामुळे लोक आता मला जयश्री कमी आणि प्रकृती म्हणून जास्त ओळखतात. छान छान छान. ही दादच आहे. आपल्याला जर नक्कीच. आपल्या बिझनेसच्या नावाने ओळखतात, हे कसं मुलाच्या नावाने आपल्याला ओळखतात, हा, असं ते तसं झालेलं होतं. आहे. म्हणजे अगदी लोकांचं म्हणजे प्रकृती या नावाने सेव्ह असतो नंबर. हो, हो. मग जयश्री आपण म्हटलं की ते कन्फ्युज होतात की अच्छा नाही, प्रकृती. ओके. स्किन केअर आणि हेअर केअर खूप जवळचा विषय असतो आपला हो, नक्कीच. महिलांचा. म्हणजे प्रत्येक वेळी बाकीचा सगळा कॉन्फिडन्स एकीकडे आणि आपण छान दिसतोय की नाही हा एक कॉन्फिडन्स हो, एकीकडे नक्कीच. असतो. तर त्याच्यासाठी आम्हाला तुम्ही काही टिप्स देऊ शकाल का? म्हणजे आता माझं असं म्हणणं आहे की तुमची स्किन केअर कुठे सुरू होते? सकाळी सगळ्यात पहिले तुम्ही जेव्हा आंघोळ करता, चेहरा धुता, तेव्हा बरोबर. सुरू होते. बरोबर. तुम्ही तिथूनच जर एक नॅचरल किंवा हार्मफुल केमिकल असलेली जर सोप वापराल, हो. तिथूनच तुम्ही तुमच्या स्किनला खराब करायला सुरुवात करता. बरोबर आहे. सो आम्ही हेच म्हणतो की तुम्ही बेसिक तुमची जो साबण आहे तो तुम्ही नॅचरल किंवा ऑइल बेस्ड इन्ग्रेडियंट्सचा वापरला तर बरोबर. तुमचं इनिशियल तिथून सुरुवात होते. बरोबर. ती काळजी जर तुम्ही तिथून सुरू केली तर नक्कीच पुढे जी असंख्य भरमसाठ तुम्ही प्रॉडक्ट्स नंतर स्किन रिपेअर करायला वापरतात, त्याचा वापर नक्कीच कमी होईल. बरोबर. आणि स्किनला फार गरज नाही आहे, तुम्ही बेसिक नॅचरल गोष्टी जर वापरल्या हो. तर तुमची स्किन नक्कीच हेल्दी आनंदी राहील, ओके. असं मला वाटतं. कारण बऱ्याच हेल्थ प्रॉब्लेम्समुळे पण आणि बाहेरच्या एन्व्हायरमेंटमुळे पण स्किनवरती खूप असर होतो. बऱ्याचदा
हेल्थ रिलेटेड इश्यूज असतात तेव्हा तुम्हाला मेडिसिन्स घ्यावीच लागतात. तिथे बरोबर. तुमच्याकडे कधी ऑप्शन पर्यायच नसतो, नसतो. पर्याय बरोबर. नसतो. पण तुमच्या स्किन केअरसाठी तुमच्याकडे नॅचरल पर्याय आहेत. हम्म. आणि आपल्या पूर्वजांनी खूप छान गोष्टी तयार करून ठेवल्या होत्या, तर त्या तुम्ही जर नक्कीच वापरल्या तर मला वाटतं की स्किनसाठी तुम्हाला नक्कीच बेनिफिशियल ठरतील त्या. मस्त मस्त. इतक्या सगळ्या प्रॉडक्टची रेंज आहे तुमची आणि इतके म्हणजे तुम्ही आता सध्या घरूनच त्याचं हे करता? नाही, आमचं युनिट आहे सेपरेट, बरं. ज्यामध्ये प्रॉपर आम्ही युनिट केलेलं ऑफिस आहे, मॅन्युफॅक्चरिंग किती एरिया आहे. लोकांसाठी एम्प्लॉयमेंट जनरेट केली आता तुम्ही? आमच्याकडे सध्या एम्प्लॉयमेंट आम्ही 3 लोक आहेत. बरं. हां, आम्ही ऑर्डर बेसवरती जनरली काम करतो. बरं. खूप मोठ्या मोठ्या आम्ही ऑर्डर्स बनवत नाही, ऑर्डरनुसार आणि शॉर्ट बॅचेसमध्ये बनवतो. त्यामुळे मग फ्रेश प्रॉडक्ट्स कस्टमरला मिळतात. बऱ्याचदा म्हणजे जर तुमच्या बल्क ऑर्डर असेल किंवा गिफ्टिंगमध्ये असेल, Yes. त्या तर तुमच्या ऑर्डर नंतरच बनवल्या जातात. त्यामुळे बरोबर. तुम्हाला मग तो ऑलवेज फ्रेश स्टॉक मिळतो. Yes, yes. हां, तर हा आमचा अजून एक बेनिफिट आहे की तुम्हाला तो फ्रेश स्टॉक मिळतो तुमच्या ऑर्डरनुसार. ओके ओके ओके. घरच्यांनी सपोर्ट केला हे सगळं करताना? घरच्यांचा सपोर्ट खूप होता, त्यामुळेच इथपर्यंत येऊ शकले. बरोबर. मिस्टरांचा होता. आपल्या त्यांनी- पॉडकास्ट बघून आता म्हणजे सगळ्या महिलांच्या मागे जो सपोर्ट आहे ऍटलिस्ट तो बघून बाकीच्या लोकांनी सुद्धा तो एक हे घ्यावा त्याच्यातनं की घरच्यांचा सपोर्ट असला तर एक महिला काय काय करू शकते हे. घरच्यांचा म्हणजे सपोर्ट जो आहे, तुम्ही जर एकदा फर्म असाल तर तुम्हाला नक्कीच घरचे सपोर्ट करता. मला माझ्या मिस्टरांनी सपोर्ट केलं, बरोबर. बऱ्याचदा ते पुश करतात. हो. माझी आई जवळ राहते, माझ्या मुलांना बघण्याचं काम असतं किंवा तिला त्यांचं बघण्याचं की तू जा, एक्झिबिशन्स असतात 2-2 दिवस, तर बरोबर तेव्हा ती असते, माझी बहिणी असते, ती सांभाळते. बरोबर. माझ्या एक्झिबिशन्स जेव्हा लांब लांब असतात तेव्हा माझी बहीण जी स्वतः जॉब करते पण तरी 2 दिवस ती कंटिन्यू माझ्यासोबत उभी असते. मुलंही येतात, भाऊ पण मिस्टर पण सगळे पॅकेजिंगला येतात. इव्हन बरोबर. इनलॉज आहेत माझे, सासू सासरे, तेही मला मदत करतात अरे की वा. चला सकाळी जाणं आहे किंवा हो, हो, कुठलं हो, तिथे हो. व्हिजिट करून प्रोत्साहन पण देतात. बरोबर. त्यामुळे फॅमिलीचा सपोर्ट खूप छान आहे मला, म्हणजे हा म्हणजे सगळ्यांचा सिनारिओ चेंज होतो आहे हो, आता. सिनारिओ नक्कीच चेंज हो, होतोय. फॅमिली मेंबर्स तुमचं जेव्हा तुम्ही फर्म असता, तुम्हाला काहीतरी करायचं तेव्हा फॅमिली मेंबर्स पण नक्कीच सोबत असतात साथ तुमच्या. देतात. आणि बरोबर. नक्कीच एक घर आणि हे दोन्हीचं तुम्ही बॅलन्स करू शकता. सगळ्यांची सोबत असेल तर तुम्हाला नक्कीच सपोर्ट मिळतो. थँक्यू सो मच आज इथे आल्याबद्दल आणि तुमच्या प्रोडक्टबद्दल माहिती सांगितल्याबद्दल. कॅप्शनमध्ये आम्ही त्यांची पूर्ण माहिती, त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट आणि बाकी सगळी इन्फॉर्मेशन टाकणार आहोत. तुम्हाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मॅम. Thank you. थँक्यू.